सांगलीत लोकांना बदल हवाय, खासदार संजय राऊत म्हणतायत। सांगलीत विद्यमान खासदारांविरोधात लोकांमध्ये खदखद आहे। खासदार संजय राऊत यांचं हे वक्तव्य आहे। सांगलीच्या जागेसंदर्भात कुणी काहीही बोलू नये असंही विश्वजित कदम म्हणतायत। सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यावर विश्वजित कदम अद्यापही ठाम आहेत। सांगलीतल्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये अद्यापही तिढा कायम आहे। सांगलीमध्ये सगळ्यांना बदल हवा। सांगलीतली खतखत किती आहे विद्यमान खासदारांविरुद्ध हे मी पाहतोय गेल्या 2 दिवसापासून, आणि म्हणून मला चिंता वाटते की शिवसेनेच्या उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का? ते कोणी असतील, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, आय अंडरलाईन, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणी भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छिते आहे का याच्यामध्ये, तर ते होऊ नये, आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत। कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतंय का आणि ते होऊ नये याकरता आम्ही सावध आहोत असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सांगलीच्या जागेवर आपला दावा कायम ठेवलाय। सांगली जिल्ह्याच्या लोकांचं ते म्हणणं आहे, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणाऱ्या त्या सांगली जिल्ह्यातील लोकांचं म्हणणं आहे, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे, परंपरेने काँग्रेस पक्षाची आहे। काँग्रेस पक्षाचं तिथं मजबूत संघटन आहे, आणि आजही जे मी काही दिवसांपूर्वी बोललो ते आजही माझा स्टँड आहे की ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहोत, आणि ती सांगली जिल्ह्याची ही काँग्रेस पक्ष ही लढण्यास समर्थ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।